प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 8 ऑक्टोबर 2025. कालेब योसुवाने त्याला आशीर्वाद दिला आणि येफुन्याची मुलगा कालेबला वारसा म्हणून हेब्रोन दिले. योसुवा 14 अध्याय 13 वचन. आज आपण कालेबाला भेटतो. तो पराक्रमी मनुष्य ज्याने संपूर्ण मनाने प्रभूचे अनुसरण केले. कालेब या नावाचे अर्थ बलवान, समर्थ आणि धैर्यवान असा होतो. प्रभूची मुले महान कार्य करायची असतील तर हीच गुणवैशिष्ट्ये त्यांची जीवनात असली पाहिजेत. कालेब हा मोसे व योसुवाचा विश्वासू साथीदार होता. जेव्हा मोसेने कानान देश पाहण्यासाठी 12 गुप्तहेर पाठवले, त्यापैकी 10 जणांनी वाईट अहवाल आणला. त्यांनी सांगितले, तो देश राक्षसांनी भरलेला आहे, सगळे बळकट आहेत. त्यांची दृष्टीने आपण डोलासारखे होतो. या शब्दांनी इस्रायलची मने कचली. पण इतर 2 जण योसुवा व कालेब यांनी लोकांना शांत केले आणि धैर्य दिले. त्यांनी सांगितले, प्रभू आपल्यावर प्रसन्न आहे. तो आपल्याला तो देश देईल. त्यांचे रक्षण नाहीसे झाले आहे आणि प्रभू आपल्याबरोबर आहे. आपण नक्की त्यांना जिंकू शकतो. त्यांच्या या विषयाची शब्दामुळे प्रभू आनंदित झाला. मिस्रातून बाहेर आलेले पैकी केवळ योसुवा व कालेबच्या कानानात प्रवेशले. वृत्तपणातही कालेब बलवान, धैर्यवान व युद्ध राहिला. योसुवा पुढे उभा राहून त्याने म्हटले, आज मी 85 वर्षांची आहे. ज्या दिवशी मोसेने मला पाठवले होता, त्या दिवशी मी जसा बलवान होते तसाच आज आहे. युद्धासाठी आताही तशीच शक्ती माझ्यात आहे. म्हणून प्रभूने ज्या डोंगराबद्दल त्या दिवशी सांगितले, तो आज मला दे. योसुवा 14 अध्याय 10 ते 12 वचन. वृत्तपणातही कालेबने आपला विश्वास सोडला नाही. त्याने प्रभूची सामर्थ्यावर भरोसा ठेवला आणि तीटपणे डोंगर देश मागितला. त्यांची अंतःकरणाला दरीत शांत विश्रांती नको होती, पण शेवटच्या श्वासापर्यंत महान कार्य करण्याची तीव्र इच्छा होती. देवाची लेकरांनो, प्रभूची कार्यात निवृत्ती असते असे नाही. सरकारे व कंपन्या लोकांना साठी नंतर निवृत्त करतात, पण अनेक लोक त्यावेळी निरुत्साही होतात. शरीर बलवान असतानाही मनाने थकलेले असतात. पण कालेब वृत्तपणातही फलांनी भरलेला व सामर्थ्याने परिपूर्ण होता. प्रिय संतानो, तुमचे दिवस जसे तसे तुमची शक्तीही असेल. म्हणून प्रभूमध्ये बलवान रहा आणि त्यांच्या सेवेत टिकून राहा. अधिक ज्ञानासाठी वचन. तो तुझ्या तोंडाला चांगल्या गोष्टींनी तृप्त करतो, ज्यामुळे तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. स्तोत्र 103 अध्याय 5 वचन. आजचा बायबल अभ्यास सकाळी येसाया 30 अध्याय 31 अध्याय, संध्याकाळी फिलिपियन्स अध्याय 4. धन्यवाद.